प्रसिद्ध उद्यान सिद्धार्थ उद्यानामध्ये काही वेळापूर्वी दुर्घटना घडली आणि जे गेट आहे समोरचं त्याचा काही भाग कोसळला, ज्यामध्ये दुर्दैवानं 2 महिलेचा मृत्यू झाला. महानगरपालिकेचे आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांनी घटनास्थळावर भेट दिली. सर, काय नेमकं घडलंय आणि पुढे काय पावलं उचलणार? आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीमध्ये सिद्धार्थ गार्डन या परिसरामध्ये जे गेट होतं, गेटच्या वरची भाग त्या ठिकाणी कोसळून दुर्दैवाने 2 लोकांचे मृत्यू झाल्याचं या ठिकाणी आम्हाला कळालं. आणि विशेष करून हे जे बिल्डिंग होती एक BOT तत्वावर होती आणि BOT तत्वावर जे व्यक्ती आहेत त्याचं काम होतं की त्या ठिकाणी बांधकाम करून ते रेग्युलर मेंटेनन्स वगैरे करण्याची त्याचं काम होतं आणि त्याच्याविरुद्ध आम्ही पोलिसांमध्ये गुन्हाही नोंद करणार आहोत. आणि त्यासोबत मृत्यू झालेल्या लोकांचा 5 लाख रुपये माननीय पालकमंत्री महोदयांची आम्ही बोललो. 5 लाख रुपये मदत ते सर्व जे मृत्यू झालेल्या व्यक्तींना त्यांच्या परिवाराला देण्यात येणार आहे. आणि विशेष करून अजून व्यवस्थितपणे आमच्या मार्फतसुद्धा एक स्ट्रक्चरल इंजिनियर यांच्या मार्फत तपासणी आम्ही करू. ज्या काही लूज स्ट्रक्चर्स असतील आणि ते काढून घेण्यात येणार आहे. आणि पुढील 7 दिवस जोपर्यंत आम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आम्हाला खात्री पटत नाही तोपर्यंत सिद्धार्थ गार्डन लोकांसाठी आम्ही प्रवेश देतो. काही वर्षापूर्वीच अगदी काही वर्षापूर्वी बांधकाम झाले, एवढ्या लवकर पडलं कसं? हे दॅट इज वॉट की ज्या BOT तत्वावर जे बांधकाम जे केलेलं असतं आणि ते कंत्राटदारांची कामं आहेत ते मेंटेन करणे आणि या संदर्भात वारंवार मुख्य उद्यान अधिकाऱ्यांनी संबंधित विभागामार्फत कंत्राटदारांना सूचना केलं होतं. परंतु कंत्राटदारांच्या नामुष्कीमुळे ह्या सर्व घटना घडल्याचा प्रथमदर्शनी निदर्शनात येतात आणि त्याचं सखोल चौकशी आम्ही इंटरनल एन्क्वायरी आम्ही कंडक्ट करू आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्याच्या आदेशही मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत. पोलीस आयुक्त म्हणून काय पावलं?